कोल्हापूर शहरातील विविध भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीनं मागील काही महिन्यात वारंवार निवेदन देऊन तसंच प्रशासनासोबत बैठक घेऊन खरोखरच जे रस्ते खराब स्थितीत आहेत ते तत्काळ आणि जलद गतीनं पूर्ण करावेत अशी ठोस मागणी केली होती। मात्र वास्तव पाहता प्रशासनानं जनहिताचा विचार न करता उलट दिशेनं कामं हाती घेतली असल्याचा आरोप हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील यांनी केला आहे। सायबर चौक ते संभाजीनगर हा रिंग रोड जो IRB कंपनीनं उत्तम दर्जाचा बनवला होता आणि आजही त्या रस्त्याची अवस्था चांगली आहे। त्या रस्त्यालाच पुन्हा उकरून नव्यानं काम सुरू करण्यात आलंय। यामागे कोणते हितसंबंध आहेत हा मोठा प्रश्न आहे असा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे। तर महानगरपालिका व महानगरपालिकेच्या प्रशासनाने कोल्हापूर शहरातील जे खराब रस्ते आहेत तर त्या रस्त्यांचे डांबरीकरण तात्काळ करणं गरजेचं होतं आणि चांगल्या क्वालिटीचं करणं गरजेचं होतं। आता आपण बघायला गेलं तर हा सायबर चौक ते संभाजीनगर रस्ता आहे, तर इथं हा IRBनं केलेला रस्ता आहे। हा पूर्णपणे सुस्थितीत व चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या स्थितीत असताना पुन्हा परत त्याच्यावर डांबरीकरण केलं जात आहे आणि डांबर पसरलं जात आहे। वास्तविक बघायला गेलं तर प्रशासनानं एवढी प्रशासनाला अक्कल पाहिजे की जनतेचा 1 आणि 1 रुपया जो कराचा त्यांच्याकडे जमा होतो तो हा 1 आणि 1 रुपया असा जर का वाया घालवत असतील तर कोल्हापूरकर गप्प बसणार नाहीत। लवकरच ह्या प्रशासनानं डोळे उघडावेत आणि चांगला कारभार करावा, नाहीतर जनता किंवा हिंदू जनसंघर्ष समिती पायतान घेऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो। शहरातील खरोखर निकृष्ट अवस्थेतील रस्ते जसे की अंतर्गत गल्ली रस्ते, नाले आणि पाण्याचे साचलेले भाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून उत्तम दर्जाचा रस्ता पुन्हा बनवणं म्हणजे जनतेच्या पैशांचा उघड अपव्यय असल्याचं त्यांनी सांगितलं।